नमस्कार. मी अरविंद आठले. नवनवीन प्रयोग करायची मला हौस आहे. आता काल आलूबुखार आणलेले होते, असे लाल भडक खूप सुंदर असे आलूबुखार पाहून याचा मुरब्बा करता येईल का असा मी विचार केला आणि त्या मार्गाला लागलो. तर ह्या छान त्याच्या फोडी काढल्या, सगळ्या व्यवस्थित धुवून घेतला आणि फोडी केल्या. नंतर या फोडी इतकी साखर घेतली एका जाड पातेल्यामध्ये आणि गॅसवर ठेवलं. या पातेल्यात जेवढी साखर होती तेवढंच पाणी पण घातलं आणि हे उकळायला ठेवलं. उकळता उकळता मध्ये मध्ये ढवळत राहिलो, कारण खाली लागायला नको कुठे किंवा कडेला कुठे त्या पाकाचा प्रॉब्लेम यायला नको कसला. त्यामुळे मी ते ढवळत राहिलो आणि चांगलं उकळल्याबरोबर या ज्या फोडी होत्या सगळ्या आलूबुखारच्या ह्याच्यात घालायला सुरुवात केली. सगळ्या फोडी आत घातल्या. पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर आलूबुखार दिसायला सुंदर असतात आणि मग हे घातल्यानंतर त्याचा एक लाल वेगळा गुलाबी असा रंग तो तुम्ही पुढे दिसणार आहे तुम्हाला. बघा तुम्ही, खूपच तुम्ही खुश होऊन जाल. तो रंग पाहूनसुद्धा आपण खुश होऊन जातो. तर ह्या आता फोडी उकळत आहेत. साखर घातलेली आहे, जवळपास त्या फोडीन इतकीच साखर आहे त्याच्यामध्ये आणि असा फेस येतो आहे त्याला. मध्ये मध्ये ते वरपर्यंत येतं आणि मग अशावेळी हा डाव व्यवस्थित असा करायचा की ते पुन्हा पाणी खाली जाईल. हे पाहतो, फेसच इतका सुंदर दिसतो आहे. ढवळत राहायचं सारखं, खाली लागायला नको याची काळजी हा पाहता. त्याला हळूहळू तो गुलाबी असा रंग येतो आहे. मला हा पाक अतिशय आवडतो, खूप सुंदर लागतो हा. मागे एकदा मी करून पाहिला होता, त्यामुळे मला पुन्हा एकदा करण्याची इच्छा झाली. ढवळत राहायचं आणि याची कन्सिस्टन्सी पाहावी लागते. साधारणपणे 1 तारेचा आपल्याला हा पाक करायचा आहे. वर यायला लागल्यावर मी असा जारा ठेवलेला आहे तो डाव की तो बरोबर पुन्हा वर यायचा, पुन्हा तो फेस सगळा खाली जातो. आणि ह्या पहा आता ते आटत चाललं आहे आणि मग पाक किती झाला हे आपण बघणार आहोत. हे पहा, असा घट्ट छान 1 तारी साधारणपणे हा झालेला आहे. पडायला पहा कसा पटकन पडत नाही. तर हा पाक आता तयार झाला आहे. त्याचा रंग आणखीन जेवढा तो उकळेल तेवढा आणखीन सुंदर सुंदर रंग त्याला येतो आहे. आणि मग गॅस आता मी बंद केला, कारण तो पुन्हा थोडासा आपोआप आटणार आहे. अतिशय सुंदर रंगाचा आणि सुंदर चवीचा असा आंबट गोड खूप सुंदर लागतो हा मुरब्बा. याला मुरब्बा म्हणायचं का काय म्हणायचं मला माहिती नाही, मी त्याला मुरब्बा म्हणतो. आणि रंग त्याचा सुंदर, त्याची चव अतिशय आंबट गोड अशी सुंदर. पोळीबरोबर खा, मजा येईल तुम्हाला. जरूर हा तुम्ही करून बघा. एक नवीन मला प्रयोग मी कुठे हा पाहिल्याचं मला कधी आठवत नाही, परंतु हे असे प्रयोग करण्याची मला खूप हौस आहे. मला स्वयंपाकशास्त्र म्हणून आवडतं आणि हा असा सुंदर त्याला रंग आलेला आहे. आता छान एका बाटलीत हा मी थंड झाल्यानंतर भरणार आणि जसे कोणी आले की त्यांना हा खायला देऊन खुश करणार. खूप सुंदर असा हा प्रयोग आहे. जरूर तुम्ही करून बघा. पहा बरं किती सुंदर झाला आहे. बघितल्याबरोबर तुम्हाला खावासा वाटतो कधी. त्याचा रंगच इतका सुंदर आहे आणि चव तर विचारूच नका. आंबट गोड अतिशय सुंदर झालेला आहे.